बातम्या आहेत जुन्नर तालुक्यामधून। वडगाव कांदळी व साळवाडी बोरी या दोन गावच्या रस्त्यांच्या सीमेच्या वादाचे प्रकरण थेट नारायणगाव पोलीस ठाण्यात व जुन्नर तहसीलदारांकडे पोहोचले आहे। या दोन गावच्या सीमेवरील रस्त्याचा वाद आता विकोपाला गेला असून वडगाव कांदळी येथील ग्रामस्थांनी नारायणगाव पोलीस स्थानक व जुन्नर तहसीलदार कार्यालयात याबाबत हरकत घेतली आहे। याबाबतची रितसर तक्रार देखील त्यांनी या कार्यालयांमध्ये दिली आहे। वडगाव कांदळी गावच्या ग्रामस्थांनी आज नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे यांच्याकडे याबाबतचे निवेदन दिले आहे। नेमका हा प्रकार काय आहे व या गावच्या रस्त्याची काय पार्श्वभूमी आहे याबाबत तेथील ग्रामस्थांनी नेमके काय म्हटले आहे याविषयीचा आढावा घेतला आहे। आपला आवाजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। जांबूत फाटा ते बोरी बेल्ला रस्ता प्रजिमा क्रमांक 8 तर या रस्त्याच्या सध्या रुंदीकरण चालू आहे। तर ते रुंदीकरण होत असताना शेतकऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलेलं नाही किंवा त्या ठिकाणचं भूसंपादन केलं नाही। ही कायदेशीर प्रक्रिया राबवण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग त्या ठिकाणी रुंदीकरण करत आहे। या ठिकाणी 2018 साली वडगाव कांदळी आणि साळवाडी शिवेचा एक प्रश्न निर्माण झाला होता। तर त्या रस्त्यावर जो पूर्वी शिवेचा रस्ता अस्तित्वात होता तो रस्ता सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाने वडगाव कांदळीच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या नवीन रस्ता बनवला गेला आणि शिवेचा रस्ता सोडून नवीन रस्ता बनवला गेल्यामुळे दोन्ही गावांमध्ये शिवेच्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला। त्यामध्ये दोन्ही गावांमध्ये एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये पोलीस केस वगैरे झालेल्या आहेत। या ठिकाणी त्या संबंधित वादग्रस्त जागेवरती कोर्टाने 2018 सालीच स्टेटस को दिलेला आहे, मनाई हुकूम जारी केलेला आहे की त्या संबंधित वादग्रस्त जागेवरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम अतिक्रमण किंवा कुठल्याही प्रकारचे दुरुस्ती वगैरे असल्याची होऊ नये यासाठी स्टेटस को दिलेला असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मनमानी करून त्या ठिकाणी रुंदीकरण करत आहे। आम्ही त्यांना कोर्टची ऑर्डर दिलेली आहे। कोर्टचा असलेला जो कोर्टाने स्टेटस कोची जी ऑर्डर दिलेली आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली। त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला पण दिलेली होती। तरीसुद्धा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला पुन्हा नोटीस दिली की आम्ही त्या ठिकाणी येऊन रस्ता रुंदीकरण करणार आहोत। अशा प्रकारे ते तेथील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे। आम्ही कायदेशीर मार्गाने लढत असताना ही गोष्ट कोर्टामध्ये प्रलंबित असताना सार्वजनिक बांधकाम विभाग अरेरावीची भाषा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अन्याय करीत आहे। या ठिकाणी आम्हाला त्याबद्दल न्याय मिळावा यासाठी आम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज केलेला आहे। संबंधित विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी आम्ही नोटीस पण दिलेला आहे। आम्ही त्यांच्याकडून RTI अंतर्गत त्या रस्त्याच्या बद्दलची माहिती पण मागवलेली आहे। काही येणं बाकी आहे आणि काही जी त्यांनी दिलेले आहे त्यामध्ये त्यांच्याकडे त्या संबंधित रस्त्याबाबतीत कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड वगैरे नाही। असं असताना शेतकऱ्यांना अन्याय करण्याच्या बाबतीत त्यांची शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेण्याच्या अगोदर ते येऊन त्या ठिकाणी रुंदीकरण करत आहेत। त्याबद्दल आम्ही त्यांना त्या ठिकाणी रोखलेलं आहे आणि त्याबद्दलचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही स्थानिक नेते असतील किंवा आपल्या तालुका पातळीवर जे नेते काम करतात त्यांना भेटले होते का या विषयावर? या विषयावरती ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला माननीय तहसीलदार होळकर मॅडम या ठिकाणी होत्या। त्यांनी संबंधित दोन्ही गावांच्या मोजणी करून हा प्रश्न सोडवण्याचं ऑर्डर दिली होती भूमी अभिलेखला। त्या ठिकाणी आम्ही वडगाव कांदळीच्या ग्रामस्थांनी जवळजवळ 3-3.5 लाख रुपये भूमी अभिलेखची जी फी आहे ती भरून मोजणी करून घेतली। साळवाडीच्या ग्रामस्थांनी मोजणी करून घेतली, परंतु साळवाडीच्या ग्रामस्थांनी त्यांच्याकडे तो रस्ता आणि जमीन निघत असल्यामुळे त्यांनी त्याची हद्द कायम होऊन दिलेली नाही। तर संबंधित विभागाने त्यांची जी मोजणी पूर्ण झालेली आहे त्या मोजणीच्या अनुषंगाने सदर हद्द पूर्ण करून शिवेवरचा रस्ता नक्की कुठे आहे हे ज्या वेळेला दाखवून त्यांनी मोजणी थांबवली का? मोजणी करून दिली, मोजणी झाली आणि हद्द कायम करण्याच्या वेळेला त्यांनी ते दिले नाही। हे तुम्हाला कसं काय कळलं त्यांनी थांबवली म्हणून? स्वतः आम्ही त्या ठिकाणी दोन्ही गावचे प्रतिनिधी, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे सर्व उपस्थित होते, परंतु ते संबंधित जे साधारण 50-52 शेतकरी आहेत ते सर्व आपल्या घराला कुलूप लावून निघून गेले। गावात कोणीच थांबलं नाही? कोणीच थांबलं नाही। किती वर्ष झाले? गावचे सरपंच पण होते, तंटामुक्ती अध्यक्ष पण उपस्थित होते, परंतु ते संबंधित लोक त्या ठिकाणी हजर नव्हते। ते आता सध्या बऱ्याच वर्ष हा प्रकरण चाललंय वाटतं तुमचं, कारण की आशाताई होळकर ज्या ह्या सगळ्या प्रकरणात आत्ताच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका काय?
सध्या या बाबतीत कोरोनाच्या काळामध्ये कोर्टामध्ये ही केस प्रलंबित आहे. आता कोर्ट चालू झालेला आहे. तर त्या ठिकाणी पुढची डेट जशी मिळेल तर त्या ठिकाणी मला वाटतं 1 नंबर कोर्टमध्ये ही केस आहे. तर त्या ठिकाणी सध्या न्यायाधीश उपलब्ध नाहीत वाटते. आता कोर्टामध्ये सुद्धा दावा चालू आहे, कोर्टामध्ये बरोबर? सुद्धा. कोर्टामध्ये दावा असून सुद्धा तुम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनला निवेदन देत आहे. दिवाणी आणि फौजदारी या 2 प्रकारचे जे हो. नारायणगाव इथं फौजदारी संदर्भात त्या अशी काय ऍक्टिव्हिटी घडली का तुमच्या इकडे? नाही, आता ऍक्टिव्हिटी घडली नाही, परंतु ज्या वेळेला PWD त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी येणार आहे त्यावेळेला आम्ही त्यांना रोखणार आणि त्यांनी आम्हाला नोटीस दिली की तुम्ही रोखू नये म्हणून त्या ठिकाणी. मग त्यावेळेला ज्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार. मग तुमची मागणी काय आता त्यांची? आमची मागणी काय नाही, जे शिवेचा रस्ता हा बदलून का करण्यात आला आणि जिथं शिवेचा रस्ता आहे तो दुरुस्त करावा किंवा त्या ठिकाणी नवीन शिवेचा रस्ता बनवावा जिथं पूर्वीप्रमाणे होता त्या ठिकाणी.